सोडूनी गोकुळास बारी चालला सजारे, मथुरेचं दान पाहू दे. सोडूनी गोकुळास बारी चालला सजारे, मथुरेचं दान पाहू दे. तोडूनी नाळ काळजाशी जोड घुंगराची, पावलात तान येऊ दे. सोडूनी गोकुळास बारी चालला सजारे, मथुरेचं दान पाहू दे. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशा अभंगापासून सुरुवात केली सकाळी सकाळी की खूप छान वाटतं. आणि तर बघा, आज भेंडी बनवायची आहे. पूर्णा किचनमध्ये सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. आणि बघा, तर भेंडीमध्ये काय काय घातले बघा. छोटी भेंडी आहे, स्वच्छ धुवून कट करून भाजून घेतलेली आहे तव्यामध्ये. आणि हे बघा, फोडणीसाठी काय काय आहे. तर तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं. जिरे छान फुलल्यावरती मग त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो, हिरवी मिरची आहे. एकदम तिखट मिरची पाहिजे बरं का, कारण सपाक मिरची म्हटलं की अगोदरच आपली भेंडी बाई बुळबुळ गुळगुळ आहे. तर त्यासाठी थोडीशी मिरची तिखट पाहिजे. आणि त्याच्यामध्ये लसूण आहे, कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची, थोडासा कढीपत्ता. आणि नंतर मग त्याच्यावरती बघा मीठ आणि हळद घातलेली आहे. आणि मिठामध्ये लगेचच टोमॅटो छान असा शिजला जातो. आणि व्यवस्थित बघा मॅश झालेला आहे टोमॅटो, मस्त शिजला आहे कांदा टोमॅटो. नंतर त्याच्यामध्ये ही भाजलेली भेंडी घातली, छान अशी मिक्स करून घेतली बघा. आणि एकदम अंगापुरतं थोडंसं पाणी घातलेलं आहे. आपली भेंडीबाई जास्तच नाजूक आहेत थोड्या, तर त्यांना जास्त पाणी सोसत नाही. तर त्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालून कोथिंबीर मस्त घातलेली आहे अशी भुरभुरून. आणि मग एक 5 मिनिटे झाकण लावून ठेवलं बघा. तर 5 मिनिटात आपली भेंडी तयार आहे, मस्त टेस्टी टेस्टी. आणि अशी भेंडी तुम्ही करता का, नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.